तर पाणी चालू असल्यामुळे हा आणि हा इथपर्यंत गॅप होऊन गेलेला आहे. हा जो गॅप आहे हा फुल लागलेलं होतं, पण अति पावसामुळे ते गळून पडलं. बरोबर. आता याच्यावरती सुरुवात होते. एवढा गॅप ते नुकसान आहे. अच्छा दादा, आपल्या पपई लागवड केलेली आहे, काय परिस्थिती आहे पपईची? पपईची ती परिस्थिती सध्या चांगली आहे, पण जास्त पावसामुळे जे फळ धारण्याचं प्रमाण आहे ते खूप कमी आहे. जे आपण गॅपिंग म्हणतो, खाली फळं आहेत मध्ये गॅपिंग होऊन गेलेले, आता वरती फुल चालू झालेलं आहे. त्यामुळे जो मधला स्तर आहे त्याचे नुकसान झालेलं आहे. आता आपल्या पपईच्या शेतामध्ये आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने जे मशागत करणं सुरू आहे, तर याचा फायदा काय आहे? कारण मजूर जर लावले असतं तर त्या किती दिवसला चाललं असतं काम, आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने किती आहे? याच्यात दोन फायदे आहेत. छोटा ट्रॅक्टरचा रोटा केल्यामुळे जमीन कडक होऊन गेलेली, त्यामुळे ते भुसभुशीत करण्याचं काम, माती भुसभुशीत करण्याचं काम चालू आहे. आणि बारीक तण होतं ते निंदणी करण्यापेक्षा ते दोघं कामं एका वेळेस होऊन जात आहे. म्हणजे ट्रॅक्टरचा जो आहे तो मजुरी कमी लागते, मजुरीचा पण फायदा आहे आणि वेळेचाही फायदा आहे. मजूर जर लावले असते तर किती मजूर लागले असते? तरी तर कमीत कमी 20 ते 30 मजूर लागले असते. अच्छा.